आज आपण एक जावास्क्रिप्टचा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत, जो की आहे क्लोजर. क्लोजर हे हा टॉपिक कायम इंटरव्ह्यूला देखील विचारला जातो. टॉपिक खूप सिम्पल आहे, पण काही वेळेस मुलं कन्फ्यूज होतात. तर तोच टॉपिक आज आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. व्हॉट इज क्लोजर? क्लोजर इज क्रिएटेड व्हेन द इनर फंक्शन रिमेंबर द व्हेरिएबल ऑफ द आउटर फंक्शन इवन आफ्टर द outer function has finished the execution. In simple words, closure is a function that remember the variable of its parent function. तर क्लोजर म्हणजे काय? क्लोजर म्हणजे काय? जेव्हा आपण एक फंक्शन तयार करतो आणि त्या फंक्शनच्या आत एक अजून एक फंक्शन जेव्हा आपण तयार करतो आणि जेव्हा आपण आउटर फंक्शन एक्झिक्यूट करतो आणि आउटर फंक्शनचं एक्झिक्युशन एंड होतं, तरी देखील इनर फंक्शन आउटर फंक्शन मधल्या व्हेरिएबलला रिमेंबर राहतो. तेच म्हणजे क्लोजर. तर एक आपण एक्झाम्पल मधून बघूया. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. एक मी फाईल तयार करतो, क्लोजर डॉट जेएस. तर एकदम सिंपल आहे. तर एक आपण फंक्शन तयार करूया. फंक्शन, या फंक्शनला नाव देऊया आउटर. हे आउटर फंक्शन आहे. त्या आउटर फंक्शन मध्ये एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर करूया. चला, लेट व्हेरिएबल नाव देऊया नेम. नेम काय? नेम आपण देऊया कार्तिक. तर व्हिडिओ कोण कार्तिक जर व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करा नक्की, म्हणजे मला कळेल की कार्तिक नावाचा देखील मुलगा व्हिडिओ बघत आहे. तर अजून एक आता आपल्याला फंक्शन करायचं आहे, कारण डेफिनेशन मध्येच आहे, वेन द आउटर फंक्शन वेन द इनर फंक्शन रिमेंबर द व्हेरिएबल ऑफ द आउटर फंक्शन. म्हणजे एक इनर फंक्शन देखील इथं असणारच आहे. तर अजून एक फंक्शन तयार करूया, ज्याचं नाव आहे इनर. आपण या इनर फंक्शनला तयार केलेला आहे. आणि आता काय, आता या इनर फंक्शनला आपण एक आउटर फंक्शनचा व्हेरिएबल आपण ऍक्सेस करू शकतो का, आता बघणार आहे. कन्सोल डॉट लॉग नेम केले. आणि आता या फंक्शनला आपल्याला रिटर्न, आता रिटर्न काय करणार आपण करताना, इनर फंक्शन. रिटर्न आपण इनर फंक्शन केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आउटर फंक्शन एक्झिक्यूट होणार त्यावेळी तो इनर फंक्शनला रिटर्न करणार आहे. तर खाली जाऊन आपण आउटर फंक्शनला कॉल करूया. लेट रिझल्ट असं व्हेरिएबल घेऊया. रिझल्ट इज इक्वल टू आउटरला कॉल केला आहे, आणि जेव्हा आपण रिझल्टला कॉल करणार त्यावेळी कार्तिक करणार. तर हा एक्झाम्पल एक्झिक्यूट करून बघूया. तर तुम्ही बघू शकता की कार्तिक असं येत आहे नाव. तर कसं ह्याचा रिझल्ट आहे आलेला आहे ते आपण बघूया. जेव्हा आपण रिझल्ट मध्ये आउटर फंक्शनला कॉल करतो, आउटर फंक्शनला कॉल केल्यावरती इनर फंक्शन क्रिएट होतं, म्हणजेच क्लोजर एक क्रिएट झालेला असतो, आणि नेम कार्तिक देखील तयार झालं असतं, आणि इनर फंक्शन रिटर्न होतो. मग रिझल्ट मध्ये आता काय ते इनर फंक्शन येतो, आणि जेव्हा रिझल्टला आपण कॉल करतो तेव्हा ते इनर फंक्शनला कॉल जाणार आहे, आणि इनर फंक्शननं आउटर फंक्शनचा व्हेरिएबल रिमेंबर ठेवला आहे, लक्षात ठेवलेला आहे. तर सिंपल डेफिनेशन आहे, आणि या एक्झाम्पलद्वारे देखील आपल्याला कळू शकतं. तर व्हाय डू वी यूज क्लोजर? फॉर डेटा प्रायव्हसी, आणि सेकंड म्हणजे क्रिएटिंग काउंटर. डेटा प्रायव्हसी म्हणजे काय? तर डेटा प्रायव्हसी म्हणजे जेव्हा आपण एक बँक बँक बँकची सिस्टीम आपण जेव्हा डेव्हलप करायला जातो, कोणीही अ, जर कोणाचा अकाउंट नसेल बँकेमध्ये, आणि ते तो जर अकाउंट बॅलन्स आपला जर चेक करायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला ते ऍक्सेस मिळायला नको. त्यासाठी आपण क्लोजरचा वापर करतो. एक बँक अकाउंटचं देखील आपण एक्झाम्पल बघूया, जेणेकरून तुम्हाला कळेल. तर अजून एक आपण आता समजा हे फंक्शन आहे, या फंक्शनला नाव दिलं आपण बँक अकाउंट. बँक अकाउंट, ओके. बँक अकाउंट नाव दिलं आहे. एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया बॅलेन्स नावाचा. बॅलेन्स, आणि बॅलेन्स आपण समजा 1000 असेल. अनेक हा फंक्शन आपण रिटर्न करणार आहे. फंक्शन डायरेक्ट आपण रिटर्न करू शकतो. रिटर्न फंक्शन म्हणजे आपल्याला या फंक्शनला नाव द्यायची गरज नाही, कारण डायरेक्ट आपण रिटर्न केलेलं आहे.
एक फंक्शन रिटर्न केलंय. आणि आपल्याला बॅलन्स जर चेक करायचा असेल, बॅलन्स असं केलेलं आहे आणि रिटर्न आपण डायरेक्टलीच केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे खालती रिटर्न करायची गरज नाही आहे. रिझल्ट आपण आता काय करणार, बँक अकाउंटला कॉल करणार आहे. तर बँक अकाउंटला कॉल केलं आणि जेव्हा आपण रिझल्टला कॉल करणार आहे ते इनर फंक्शन आपल्याला बॅलन्स करणार आहे. तर हे एक्झिक्यूट करून बघूया. तर आपल्याला काय आलेलं आहे, डेटा प्रायव्हसीसाठी आपण वापरू शकतो. डेटा प्रायव्हसी म्हणजे काय, हा लोकल व्हेरिएबल आहे. बॅलन्स हा या फंक्शनच्या आतच आपण ऍक्सेस करू शकतो. जर आपण समजा इथे कन्सोल लॉग जर बॅलन्स केलं तर आपल्याला हा बॅलन्स मिळणार नाही, एरर येणार आहे. तर तरी पण आपण बघू शकतो कन्सोल डॉट लॉग. एक मिनिट. जर आपण इथे या बाहेर जर फंक्शनच्या जर बॅलन्सला ऍक्सेस आपण करू शकत नाही, त्यामुळे हा डेटा प्रायव्हसी मिळते आणि आउटपुट आपल्याला रेफरन्स एरर बॅलन्स नॉट डिफाईन्ड असं मिळणार आहे. आपण एक्झिक्यूट करून बघूया. तर बघा इथे एरर आलेला आहे, रेफरन्स बॅलन्स इज नॉट डिफाईन्ड. म्हणजेच आपल्याला जर बॅलन्स जर चेक करायचं असेल तर आपल्याला या फंक्शनच्या माध्यमातूनच बॅलन्स चेक करता येतो. आपल्याला डायरेक्टली बॅलन्स ऍक्सेस करता येत नाही. म्हणजेच आपण हे डेटा प्रायव्हसीसाठी वापरू शकतो. तसेच आपण काउंटर क्रिएट करण्यासाठी देखील आपण क्लोजरचा वापर करू शकतो. तर आता आपण एक काउंटर देखील तयार करून बघूया, म्हणजे तुम्हाला परफेक्टली तुम्हाला ही कन्सेप्ट कळून जाईल. तर एक फंक्शन तयार केलं, फंक्शन क्रिएट काउंटर असं या फंक्शनला नाव द्या. क्रिएट काउंटर असं फंक्शनला नाव दिलेलं आहे. एक व्हेरिएबल घेऊया, लेट काउंट इज इक्वल टू 0. रिटर्न देखील फंक्शन हे बरोबर आहे. रिटर्न फंक्शन काउंट प्लस प्लस कन्सोल डॉट लॉग काउंट केलेलं आहे. कन्सोल इथे आपण लॉग करण्यापेक्षा आपण बाहेरच करूया सरळ. एक फंक्शन रिटर्न झालेलं आहे, हा एक्स्ट्राचा आहे. रिटर्न फंक्शन केलेलं आहे आणि रिटर्न करताना काउंट प्लस प्लस आपण करत आहे, जेणेकरून आपल्याला बाहेर आपल्याला काउंट कळेल. काहीतरी चुकलेलं आहे मला वाटते. हा एक्स्ट्राचा एक ब्रेसेस आलेला आहे, ब्रेसला आपण हा एक देखील एक एक्स्ट्रा ब्रेस आहे, ब्रेसेस घालवलेला आहे. आता आता आपण इथे आता कॉन्स्ट रिझल्ट नावाचा एक व्हेरिएबल करूया आणि क्रिएट काउंटरला कॉल करूया. आणि जेव्हा आपण रिझल्टला कॉल करेन त्यावेळी आपल्याला काउंट प्लस प्लस होऊन दिसणार आहे. तर एकदा आता एक्झिक्यूट करून बघूया. तर आपल्याला काउंट 1 आलेला आहे. इथे काउंट प्लस प्लस झालेला आहे, त्यामुळे रिझल्टमध्ये आपल्याला काउंट अपडेटेड काउंट दिसत आहे. परत आणि जर आपण एकदा एक्झिक्यूट केलं तर आता आपल्याला 2 दिसणार आहे. ते 2 आपण बघू शकता. तर एकदम सिंपल आहे. इनर फंक्शन रिमेंबर द व्हेरिएबल ऑफ द आउटर फंक्शन. सिंपल डेफिनेशन आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. तर आता तुम्ही हेच डेफिनेशन इंटरव्ह्यूला देखील तुम्ही सांगू शकता. एक्झाम्पल देखील तुम्हाला आता माहित आहे, सिंपल एक्झाम्पल आहेत. तुम्हाला एक आउटर फंक्शन तयार करायचं आहे, त्यामध्ये एक इनर फंक्शन तयार करायचं आहे आणि रिझल्टमध्ये आपण पहिला आउटर फंक्शनला कॉल करणार. आउटर फंक्शनला जेव्हा आपण कॉल करतो ते इनर फंक्शन त्या आउटर फंक्शनच्या आत येते आणि जेव्हा आपण अनेकदा रिझल्टला कॉल करतो ते इनर फंक्शन एक्झिक्यूट होतं आणि आपल्याला कळतं की इनर फंक्शन रिमेंबर द व्हेरिएबल ऑफ द आउटर फंक्शन इवन आफ्टर द आउटर फंक्शन एक्झिक्यूट्स. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.